खरं तर कॅरी ऑन स्पाईंग हे ओरिजिनल इंग्लिश नाटक आहे सरांचं, जे आता मराठीत होत आहेत. बघ, माझे ह्या नाटकात दोन्ही अंकात मिळून 4.5 डायलॉग्स आहेत. माझे बाबा प्ले करणार आहेत मिस्टर धुरंधर जोशी, जे स्वतःला धुरंधर असं म्हणून घेत आहेत. नाही, आम्ही अतिशय सिन्सिअर नट आहोत. आम्ही नाही असं जे सरांनी लिहिलंय तेच आम्ही बोलतो आणि ते ऍडिशन्स पण म्हणजे बिस्किट खाणं. मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन ह्युमर आहे खरं सांगायचं तर. हो. बागेत वगैरे जातो, झू मध्ये जातो, तेव्हा कोणाला बघतो? सिंहाला बघतो ना जास्त. एक्झॅक्टली. हा सिंह आहे आमचा. नाही, हे नाटक दुसरं प्राणी म्हणायचं होतं. भरत सरांचं डिरेक्शनचं एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी आहे, जी आय गेस अजून मराठी ऑडियन्सनी पाहिलेली नसेल. आम्ही अशी कधी अनाउन्समेंट करणार नाही की फोन ऑफ ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा असं मी म्हणणार नाही. आम्ही तुम्ही फोन ऑन ठेवा, जोरात बोला. जोरात बोला. तुमचं बोलणं जास्ती मजेशीर असेल. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मराठी माणसाशी पंगा घेऊ नये असं आपण नेहमीच ऐकतोय. तोच पंगा आणि त्याचंच एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे, ते म्हणजेच कॅरी ऑन स्पायगिरी या नवीन नाटकातून. चला तर त्याच्या कलाकाराशी आपण संवाद साधूयात. तर कसे आहात? मस्त मजेत आणि लोकांना हसवायला तयार होत आम्ही. जी काही टेन्शनच असतील तर ती नक्कीच हे नाटक बघितल्यानंतर त्यांची दूर होणार आहेत. म्हणजे निदान 1-3 तास तरी डोकं बाजूला ठेवून, सगळी टेन्शन बाजूला ठेवून मनमुराद हसण्यासाठी तयार राहा. आम्ही येतोय. आणि भरत सरांचं लेखन दिग्दर्शन आहे आणि त्याच्याविषयी आपण आता सध्या बोलूया नको. आपण चांगल्या गोष्टींविषयी आधी बोलूया. आधी चांगल्या गोष्टी, मग आपण weakness सांगूया. आज नंतर विकनेस सांगतो आपण. ठीक आहे, आपण स्ट्रॉंग बाजू म्हणजे मुग्धा कर्णिक माझ्या बायकोचा रोल करते आहे आणि गीतांजली जी माझ्या मुलीचा रोल करते आहे. मिस्टर अँड मिसेस जोशी आणि त्यांचं कन्यारत्न आहे. मी केटरर आहे, म्हणजे स्वयंपाक तर उत्तम बनवतो, शिवाय भाज्यांपासून नवरदेव बनवणं किंवा सासू बनवणं, त्यांचे पुतळे तयार करणं, ह्या गोष्टी व्यवस्थित करत असतो. आणि माझ्या फॅमिलीला खूप वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि तिथे काय काय गंमत होतात, जमती होतात, ते आम्ही अनुभवत असतो. हा, आम्ही दोघी फक्त ऍडव्हेंचर साठी आलोय. जिथे ऍडव्हेंचर मिळेल तिकडे मजा. आपल्याला काय टेन्शन नाही आयुष्यात, हो की नाही? हो हो, ऍक्च्युली आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार आहेत, सो सगळ्या फॅमिलीज वेकेशन हॉलिडेजचा प्लॅन बनवतात. तो मिस्टर जोशींनी तो प्लॅन बनवला, जे माझे बाबा प्ले करणार आहेत नाटकात, आणि माझी आई आशालता आणि मी, असं आम्ही एका हॉलिडेला जाणार आहोत आउट ऑफ इंडिया. आणि तो जो हॉलिडे असणार आहे इंटरनॅशनल हॉलिडे, म्हणजे एक्सपेक्टेशन असं असतं ना की आपण आउट ऑफ इंडिया चाललोय बाबा, कुठे जाणार आहोत, कुठल्या मोठ्या कंट्रीत जाणार आहोत. सो आम्ही एका खूप टिंब असं म्हणता येईल जे सध्या चालू आहे जगात त्याच्याच रिलेटेड आहे असं म्हणता येईल. हो, सो आमचे जे आहेत माझे बाबा प्ले करणार आहेत मिस्टर धुरंधर जोशी, जे स्वतःला धुरंधर असं म्हणून घेत आहेत आणि ते आम्हाला हॉलिडेला घेऊन चाललेत एका कंट्रीत, आणि तिथे आम्ही अडकतोय आणि मग आमच्या बरोबर काय काय गमती जमती होणार आहेत, आम्ही तिथनं कसं बाहेर पडणार आहोत, ह्याची ही गोष्ट आहे, जी एक कम्प्लीट कॉमेडी. आणि भरत सरांचं तिकडे डिरेक्शन आहे, जे एक वेगळं डिरेक्शन आहे, वेगळ्या प्रकारचं ह्युमर. भरत सरांचं डिरेक्शनचं एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी आहे, जी आय गेस अजून मराठी ऑडियन्सनी पाहिलेली नसेल मराठी नाटकांमध्ये, जी इथे बघायला मिळणार आहे. नक्कीच. मला ना पहिलं तर दडपण आलेलं की सरांशी आपण आज इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहोत, पण जरा ऑनस्क्रीन जी काही आता मजा मस्ती ते चालू होते त्याच्यामुळे मीही सुद्धा चिल झाले. हो ना. बघ, माझे ह्या नाटकात दोन्ही अंकात मिळून 4.5 डायलॉग्स आहेत. मला फक्त लोकांकडे रागात बघत फिरायचं एवढंच माझं काम आहे, हातात पिस्तूल घेऊन. त्यामुळे माझ्याकडून काही जास्त तुला माहिती मिळणार नाही नाटकाविषयी. केलं कुठलं सांगतील माझा, मी नुसतं फिरतो असं. पूर्ण. अरे हो, पण ह्या लोकांनी इतकं बदललंय मी केलेलं लिखाण. आता मलाच माहित नाही की त्यात माझं ओरिजिनल लिखाण किती होतं आणि याच्यात उरलेलं किती आहे म्हणून. त्यामुळे हे ह्यांच्याकडेच नाही. नाही, आम्ही अतिशय सिन्सिअर नट आहोत. आम्ही नाही असं जे सरांनी लिहिलंय तेच आम्ही बोलतो आणि ते ऍडिशन्स पण म्हणजे बिस्किट खाणं, चहा पिणं हे सिन्सिअर आहे. तिकडे बाकी आतमध्ये काय करायचं कोणी सिन्सिअर नाही, आणि माझं कोणी ऐकत नाही. बोला तुम्ही. नाही कर, खूप मजा येते रिहर्सल करताना सुद्धा. आणि सर पण काही ऍडिशन सांगतात, आम्ही सुद्धा ऍडिशन घेतोच. म्हणजे आता मराठी नट आहे आणि कॉमेडी नट आहे म्हणल्यानंतर ऍडिशन घेणारच, पण त्या ऍडिशन सुद्धा जर चांगल्या वाटल्या तर सर हो म्हणतात, नाहीतर म्हणतात कट जे आहे जे लिहिलंय त्याप्रमाणे करा.
आणि मग आम्ही त्याप्रमाणे करतो आहोत सगळे. तसं करत नाही ते पण आम्ही म्हणतो. आणि आपण नाही खरं पण बोलायचं. ते- आपण ते का- त्यांना कॅमेऱ्यासमोर काही खोटं बोलतो. त्यांना काही बोलू दे, पण त्यांनी जे लिहून ठेवलंय खरं तर ऍक्च्युली तेवढंच बोललं तरीही खूप मजा आहे त्या अख्ख्या नाटकात. त्याच्यामुळे आम्ही आपली एक हाऊस म्हणून ऍडिशन घेतोय, पण आयडिया घेण्याची काही गरज नाहीये. इतकं छान लिहून ठेवलंय त्यांनी आयडिया. मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन ह्युमर आहे खरं सांगायचं तर. हो. म्हणजे उपहासात्मक विनोद आहे आणि किंवा असं म्हणूया Topical आपलं खूप आहे टॉपिकल हा. रेफरन्सेस वगैरे आमचे खूप आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. आणि त्यामुळे एन्जॉय करणार नक्कीच प्रेक्षक आल्यानंतर निराश होणार नाही याच्यावर. आपण स्कोप द्यायचा का? आपण स्कोप विचारा. नाही, तुम्ही बोलताय ते चांगलंच आहे, पण आता सर म्हणाले की माझं ऐकतच नाहीये किंवा चेंजेस करतायत, पण डिरेक्टरनी हे चेंजेस करू देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे कलाकारासाठी. आम्ही तेच म्हणतो. सगळे मोठे दिग्गज मराठीमध्ये करतात. मी त्याला काय त्यांना सांगू शकतो मी त्यांना ते काही करतात मी त्यांना हो म्हणतो. ते म्हणतात आम्ही अशीच नाटकं करतो असं म्हणतात ते मला वाटतं असं करत असेल मराठीमध्ये. ते माझं पहिलं नाटक आहे मराठीमध्ये. मला काही कल्पना नाही की असं होतं की नाही म्हणून ते सांगतील ते मी ऐकतो. एकंदरीत सगळीकडे असं असं डिरेक्टरचा धाक असतो हे माझं. सगळीकडे डिरेक्टरचा धाक असतो, इथे आल्यावर असं वाटतं की ते कलाकारांचा नाही ते तुला उगाच फसवतात. खरं तर कॅरी ऑन स्पाईंग हे ओरिजिनल इंग्लिश नाटक आहे सरांचं, जे आता मराठीत होत आहे. तसंच्या तसं होत नाहीये, कारण मराठी लोकांच्या सेंटिमेंट्सला जपून आम्ही करतोय की त्यांना काही गोष्टी आवडतील नाही आवडतील त्यानुसार आम्ही त्यात बदल केलेत. बाकी काहीही त्यात ह्युमरचा तर काही चेंजेस त्यामध्ये केलेलेच नाहीयेत आम्ही. आणि ते त्यांचं खूप गाजलेलं नाटक आहे कॅरी ऑन स्पाईंग. त्याचं आम्ही करतोय आता कॅरी ऑन स्पायगिरी. आणि ज्यामध्ये जसं सर म्हणाले की ऍक्च्युली भरत सर इज रिअली स्वीट. ते अजिबात आमच्यावर ओरडत नाहीत. ते अजिबात ऍज अ डिरेक्टर म्हणून आम्हाला रागीट दिसतो. हो 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 पण इज ते फक्त असं म्हणतात आम्ही त्यांचं ऐकत नाही, पण असं काहीही नाही. आम्ही अजिबात लाईन्सच्या इकडे तिकडे जात एकही शब्द ऍडिशनल घेत नाही. हा ते धुरंधर आहेत हो, कधी कधी लाईन्स विसरतो, पण प्रयोगात नाही विसरणार होत आम्ही लाईन्स. पण असं नाहीये ही इज लाईक आयडल, तर त्यांचं नाही ऐकणार तर आम्ही कोणाचं ऐकणार. पण तेच तसं असं आमच्यावर ओरडत वगैरे नाही. छान आम्हाला समजावून सांगतात की हो हे असं केलं तर चालेल का, किंवा हे आपण असं करू शकतो का. नाही, पण मी एक माणूस ठेवलाय अंकुर काकतकर म्हणून. तो येतो आणि ओरडून जातो यांच्यावर. तो 2-3 दिवसांनी येतो, यांच्यावर ओरडतो, तो चेंज करतो सगळं आमचं सेटिंग, तो निघून जातो. मग आम्ही परत ओरिजिनल करतो आम्ही. त्यामुळे मजा चाललेली असते आम्हाला. त्यामुळे डबल आमचं रिहर्सल. बरं, तुम्हाला सगळ्यांना जेव्हा पहिल्यांदा कळालं की आता हे कलाकार आहेत, तेव्हा तुमची रिएक्शन काय होती? किती पैसे मिळतील? अरे बापरे सर, डायरेक्ट किती मिळतील? ते आमच्या मनातलं कळलं. त्यांना कळलं आमच्या मनातलं. त्यांना लोकांच्या मनातलं कळलं. नाही, मी आत्ताच विजय बरोबर पारू सिरियल केली होती, ज्याच्यात तो माझा नवराच होता. त्याच्यामुळे फेमिलिअरिटीच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे वा बेस्ट. राहुल पेठेला पण मी खूप वर्षापासून ओळखते. काम कधीच नव्हतं केलं, पण खूप वर्षापासून मी त्याला ओळखते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा ओके, म्हणजे ओळखीचे चेहरे आहेत. परत एक नव्याने आपल्याला आता सगळ्यांची बॉन्ड करायला लागणार असं नाही. गीतांजली आहे, पहिल्याच दिवशी अरे ओके नाईस, अशी एक मैत्री झाली आमची. आता अजून दौरे करायचे आहेत, प्रयोग करायचे आहेत, त्याच्यात पुढचे बॉन्ड खरं तर होतात. ते फक्त रिहर्सलला होत नाहीत आयडियली. प्रयोग आता जवळ आलाय, तर एक काय मनात धाकधूक चालू आहे, कसं होणार, काय काय चालू आहे नक्की होणार? त्यांचं हे हा हे आमच्या कामं केली आहेत. हो, यांचं 58वं नाटक आहे. 58 नाटकं केली आहेत. हो, प्रत्येक नाटकाच्या वेळेला ते असतंच. पहिल्या प्रयोगाच्या वेळेला तर धाकधूक असते. कारण पब्लिकचा म्हणजे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा येतोय आपल्याला काहीच माहित नसतं. आपल्याला असं वाटत असतं की हा पंच वाजणार, तो पंच वाजणार. पण कधी कधी काय होतं, एखादा पंच आपल्याला माहिती असतं इथे हाशा येणार, पण नेमका तिथे हाशा येत नाही, दुसऱ्या ठिकाणी येतो कुठेतरी. आपल्याला म्हणजे आपल्याला माहित पण नसतं की इथे येऊ शकेल हाशा. अशा पण गोष्टी घडतात. प्रत्येक प्रयोगाला वेगवेगळ्या ठिकाणी हास्य येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वाक्य व्यवस्थित गेलं पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी ही तयारी झालेली आहे आणि जय्यत तयारी झालेली आहे आमची. खरं तर आता बघूयात 10 तारखेला काय होते, पण प्रयोग उत्तम होणार हे नक्की आहे. डेफिनेटली.
बरं, ह्या नाटकाची ना एक टॅगलाईन आहे, मराठी माणसाशी पंगा घेऊ नका. त्याबद्दल काय सांगाल? तुमचे इंटरनली पंगे काय चाललेत काही नाही खरं तर. कॉमेडीचे? कॉमेडीचं म्हणजे आता रिॲक्शन द्या पटकन, माझी ऍडिशन आहे प्लीज, ही उठवा ना ही ऍडिशन, तर रिॲक्शन द्या, अरे नाही रे ही ऍडिशन आहे चांगली, प्रेक्षकांकडनं आपल्याला कळेल चांगली आहे का वाईट. खरं तर प्रयोग झाल्याशिवाय ते आयडियली कळत कळणार नाही की नाहीये. काय कुठे वर्क होणार आहे आणि हा हे चालणार आहे का नाही. इथे हे आमचेच सगळेजण आहेत, ते हसतात ते आम्ही हसतातच काही विरोध आपल्याला, केले काही केलं तरी. पण खरं ऑडियन्स हसणार आहे की नाही किंवा त्यांना मजा येणार आहे की आणि नाही, हे म्हणतात कुठे असेल, कुठे हसेल हेही माहिती audience असेल, ते आम्हाला नसतं. माहिती. त्याच्यामुळे आमचे पंगे आमच्या बरोबरच चाललेत की होणार आहे का नाही वर्क वगैरे. आता जितकं नाटक चांगलं होईल तितकं व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी जे काय पंगे चालले ते चालले असं म्हणूयात आपण. नक्कीच. मला सरांना प्रश्न विचारायला आवडेल. सर, एवढे वर्ष तुम्ही हे नाटक इंग्लिश मधून करताय, मराठीतून करायचं हे का डोक्यात आलं? म्हणजे का इंग्लिश असं? मधून काढलं मला, आता इंग्लिश मध्ये म्हणले की आता दुसरं काहीतरी करा, पण म्हटलं आता दुसरी भाषा शोधूया. आपल्या भारतामध्ये खूप भाषा आहेत, आम्ही गुजरातीमध्ये केलं, हिंदीमध्ये केलं, आता म्हटलं मराठीमध्ये करूया. इंग्लिश मध्ये मला आता भाव नाही आहेत, काढलं त्यांनी मला त्यातनं, त्यामुळे आता मला दुसरी भाषा शोधायला लागते. असा ह्युमर आहे, कळलं आमच्या नाटकामध्ये असा ह्युमर आहे. असं हसायला यायचं. तुम्ही काय बिनधास्त. ते माझं सर की आता मी पुढे काय विचारू? त्यांनी एवढं सिरियसली आन्सर दिलं, माझं सर की ओके 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 ओके. पण हसायला आलं की नाही, असं ह्युमर आहे आमच्याकडे. खूप छान. ट्विंकल, तर आणि त्या मुलाचं आणि बापाचं एक कोल्ड वॉर चालूच आहे, हो. तर त्या रिलेशन बद्दल काय सांगाल? इथे पहिल्यांदाच भेट झाली आमची एकतर, आणि हिचे जे काय आधीचे बॉयफ्रेंड होते ते त्याच्यापेक्षा बरे होते असं बापाला एक वाटतच असतं की अरे हा बरा होता, मग दुसरा आला तर तो ह्याच्यापेक्षा बरा दिसतोय. पण हा जो इथला भेटलेला आहे बॉयफ्रेंड प्यारे मोहन दीक्षित, तो काय फार मला आवडला नाहीये. हा. अतिशय लाजरा आहे त्याला काही, आणि ही अतिशय म्हणजे अगदी मोकळी अशी बोल्ड मुलगी आहे. आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत पटवण्याचे, आणि आमचे प्रयत्न चालू आहेत की नाही पटणार असं गोष्टी काहीतरी होतील. लवकर नको. जाऊया इथनं निघूया घरी जाऊयात. आधी निघून जाऊया हा. इथून आपण. म्हणजे मुलीला वेगळं घर मिळण्यापेक्षा स्वतःच घर मिळू देत पटकन, असं आमचं म्हणणं आहे. बरं, ह्या सगळ्या याच्यामध्ये आता रंगीत तालीम तुमची होणार आहे, त्या रंगीत तालमीमध्ये कॉस्ट्युम वगैरे डिसाईड झालेत, आम्ही पोस्टर मध्ये बघितलेत. तर सरांचं त्यामध्ये जे आहे कॉस्ट्युम ते खूप म्हणजे असं फनी आणि सिरियस वाटते. आणि त्यात त्यांनी सांगितलं माझे नेमके फनी अँड सिरियस दोन्ही पण, आणि त्यात त्यांनी सांगितलं माझे फक्त 4.5 डायलॉग आहेत. हे डिरेक्टरनी स्वतःसाठी 4.5 ठेवलेत, रायटरने की कसं काय? मला माझ्या ऍक्टिंगची कल्पना आहे की मला किती ठेवावे हे मला माहिती आहे, आता पण खूप नाटक केली असतील, त्यामुळे मी जास्ती डायलॉग घेतले की त्याला हशा वगैरे येत नाही मला माहिती आहे. त्यामुळे चांगल्या माणसांना घेऊन त्यांच्याकडे डायलॉग म्हणून घ्यावे, आणि आपण आपलं नुसतं कमीत कमी कपडे घालून फिरावं असं लुक ॲट नाटकाचं. ऍक्च्युली जस्ट लुक ॲट हिम. सगळ्या फ्रेम आपल्या सगळ्यांकडे बघा आणि त्यांच्याकडे बघा. ही इज लुकिंग सबसे बेटर. सगळ्यात छान ते दिसत आहेत. सो तिकडेही त्यांना छान दिसायचंय. डायलॉग वगैरे त्यांचे कुणी ऐकणार नाही, त्यांना बघणार आहेत ऑडियन्स. ते स्टेजवर फिरणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, आमचं नाही आहे म्हणणं. आमच्या नाटकातलं ग्लॅमर पोर्शन आहे करेक्ट. तेच. आपण जेव्हा बागेत वगैरे जातो, झू मध्ये जातो, तेव्हा कोणाला बघतो? सिंहाला बघतो ना जास्त. हा सिंह आहे आमचा. नाही. हे नाटक दुसरा प्राणी म्हणायचं होतं. कॅमेऱ्यावर सिंह म्हटलं म्हणणार तरी दुसरा प्राणी म्हटलं. तर मला कळलं काय कारण त्यांनी पॉज घेतला मध्ये. आपण झू मध्ये जातो तेव्हा आपण काय बघतो, मग त्यांनी विचार केला की आपण काय कॅमेऱ्यावर काय बोलावं, म्हणून त्यांनी मग सिंह असं रिहर्सलच्या वेळेस एखादा हेच चाललेलं असतं. एखादा किस्सा तरी सांगू शकता तुम्ही ऑडियन्सना की आम्ही इथल्या इथे 4 किस्से घेतले. आणि याच्या पलीकडे काहीच चाललेलं असतं, हेच चाललेलं असतं. आणि जे नाटकात लिहिलेलं आहे, जे आम्हाला करायचं नाहीये ते आम्ही करत असतो. जे बसवलेलं नाहीये ते आम्ही करत असतो. बरं, नाटक हा विषय आला तर सध्या एक सोशल मीडियावर चर्चेत विषय आहे, तो म्हणजे प्रेक्षकांचे फोन वाजतात किंवा मध्येच इंटरप्ट होतं कलाकारांना. त्याबद्दल तुमचं पर्सनली काय मत आहे? चांगलं असतं.
मला असं वाटतं की प्रेक्षकांनी फोन चालू ठेवावे, त्यांनी बोलावं फोनवरती, कारण त्यांचं बोलणं बहुतेक आमच्या डायलॉग्स पेक्षा फनी असेल. तेव्हा मला असं वाटतं की आम्ही अशी कधी अनाउन्समेंट करणार नाही की फोन ऑफ ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा असं मी म्हणणार नाही. तुम्ही फोन ऑन ठेवा, जोरात बोला, जोरात बोला. तुमचं बोलणं जास्ती मजेशीर असेल अशी आमची खात्री आहे. तर आम्ही तर असं काही म्हणणार ऐकू काय नाही. हरकत आम्ही पण येतो, आम्ही थांबून ऐकू आम्ही. थोडीशी मजा येईल आपल्याला सुद्धा, म्हणजे वेगळ्या काहीतरी गोष्टी विषय. समजतील. तुमच्या प्रयोगात वापरू शकतो त्यांचे काही डायलॉग. म्हणून आम्ही त्यांच्याकडे टिप्स घेऊ थोड्या. फोन अजिबात बंद करू नका, चालू ठेवा आणि मोठ्यांदा बोला. हे माझाच पचका झालाय. काय प्रश्न विचारते मी हे सगळे? नाही पण मी असं नॉर्मली असं सिन्सिअरली विचारलं की सध्या सोशल मीडिया हा एक चर्चेत आहे सध्या विषय. तर काही कलाकार सार्कॅझम मध्ये आन्सर देतात, काही सिन्सिअरली आन्सर देतात. हेच आहे. कारण किती कानी कपाळी ओरडलं तरी लोक ऐकणार नाही, काही त्यापेक्षा होणार चालू नाही, ठेवा. त्याच्यात फरकच पडणार नाहीये. सुशिक्षित माणसं असतात ती फोन बंद करतात, किंवा जर ज्यांना- फोन आला तर ते बाहेर जातात आणि किंवा फोनवरती ज्यांना बोलतात. ऍक्च्युली त्यांनी तिकीट काढलंय त्या नाटकाचं आणि ती कलाकृती जर त्यांना बघायची असेल, त्यांना एन्जॉय करायची असेल, तर तो म्हणजे काय म्हणते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपला फोन सायलेंट ठेवा. तुम्हालाच जर डिस्टर्ब व्हायचं असेल तर आम्ही कोण सांगणार तुम्हाला? आणि एक वेळ अशी आहे की आम्ही कलाकार जर का मोबाईल घेऊन आलो स्टेजवरती आणि आमचा वाजला आणि आम्ही नाटक जरा 2 मिनिटं मी फोन घेतो आणि मी फोनवरती बोललो तर कसं वाटेल? बरोबर. सेम आहे. पण ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर तुम्हाला एन्जॉय करायचं नाही, म्हणजे तुम्हीच पैसे देऊन तिकीट काढलंय ज्या नाटकाचं, त्याच्यात मध्ये मध्ये तुम्हाला डिस्टर्ब व्हायचंय, तुम्हाला फोन घ्यायचे, बोलायचंय, 4 इतर लोकांना डिस्टर्ब करायचे असेल तर दॅट इज युअर कॉल मला असं वाटतं की बेसिकली. हा प्रॉब्लेम नॉर्मली सिरियस नाटकामध्ये येतो की एखादा नट त्या ह्याच्यात रोल मध्ये शिरलेला असतो, Right. मध्येच डिस्टर्ब झालं की त्याची Correct. लिंक तुटली. बरोबर. आमच्या नाटकात काय लिंक आमच्या नाटकात काही लिंक फोन घेऊन या, पण या तुम्ही, काही हरकत नाही, मोस्ट वेलकम. फोन घेऊन या, फोन कॉल रिसीव्ह करा, बोला. तुम्ही सोशल मीडियावर स्टोरीज टाका, आमचंही प्रमोशन करा, सगळं हे करा. बघा, तुमची मजा मिस होणार आहे जर तुम्ही फोन कॉल घेतले तर. आमचा काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही मजा करत राहणार आहोत स्टेजवर. बरं, हे नाटक तर कॉमेडी जॉनरचं आहे, पण तुमचा कॉमेडी सोडून पर्सनली आवडणारा जॉनर कोणता नाटकातला? असं जॉनर नाही, मला सगळीच नाटकं आवडतात. म्हणजे मुळात मला नाटक जाऊन बघायला आवडतं. हल्ली हॉरर नाटकं खूप येतात, तीही मला खूप आवडतात. मला खूप आवडतात सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर वगैरे, हे सगळं बघायला मला प्रचंड आवडतं. तेवढंच ड्रामा किंवा सिरियस असं इमोशनल असं नाटकही आवडतं. आणि कॉमेडी नाटक तर अर्थात, म्हणजे आपण एंटरटेनमेंट म्हणून 2 तास जेव्हा पूर्ण आपले प्रॉब्लेम्स विसरून हसायला तयार असतो, ह्याच्यापेक्षा अजून काय एंटरटेनमेंट असू शकते. सो कॉमेडी नाटक पण आवडतं. बेसिकली नाटक आवडतं. बेसिकली नाटक हा प्रकारच आम्हाला जास्त हा. आवडतो. बरोबर. कॉमेडी नाटक एनी टाइम. बहुत दुख है इस दुनिया में, तो चलो थोड़ा हंस लेते हैं. क्या बात. हे आहे तुझं काय म्हणतात ते Baseline. एक छोटी स्टोरी तयार होते ना. हुकलाईन. रुक लाईन. बरं सर, तुम्ही एवढी नाटकं केलीत आतापर्यंत, तर असा एखादा किस्सा आहे का की तुम्ही स्टेजवर आहात, कॉमेडी केली आणि चुकून तुमचीच अशी कॉमेडी झाली तिथल्या तिथे? सांग चिवचिव. चिडचिडण्यापेक्षा आहे एक वेगळा ऑल द बेस्ट नाटक करत होतो. बऱ्याच वेळेला हा किस्सा सांगितलेला आहे. मी त्याच्यात आंधळ्याची, ज्याला दिसत नाही त्याची भूमिका करत होतो. आणि आता समजा हे स्टेज आहे, इकडच्या बाजूला एक खिडकी आहे आणि इकडच्या बाजूला एक टीव्ही आहे आणि हे मेन डोर आहे. तर त्या नाटकातला बहिरा जो होता तो चालत चालत त्या खिडकीपाशी गेला आणि काहीतरी बोलत होता आणि अचानक तिथे स्पॉट होता तो फुटला आणि तो दचकला आणि तो बाजूला झाला. बहिराला ऐकू आलं, म्हणजे अर्थात तो बाजूला झाला. तो आवाज ऐकल्यानंतर इकडे मुका उभा होता, त्याने विचारलं काय झालं रे? आणि मी आंधळा होतो, मी बघितलं असं आणि म्हटलं अरे स्पॉट फुटला. आम्ही तिघांनीही बेरिंग सोडलं होतं. आम्ही जे कोण होतो ते 2 मिनिटं आम्हाला काहीच कळलं नाही काय झालंय ते. आणि खरंच मोठा स्फोट झाला होता, म्हणजे तो स्पॉट खूप मोठा आवाज करून फुटला होता. त्यामुळे प्रेक्षकांनाही ते काही फारसं त्यांनी गंभीरतेने घेतलं नाही. आमचे बेरिंग सुटलं होतं ते. आम्ही 2 मिनिटं स्थिरस्थावर झालो आणि परत नाटक सुरू केलं. पण ती गंमत होती की तिघही, बहिऱ्याला ऐकू आलं होतं, मुका बोलला होता, अंधायला दिसलं होतं,
ह्या गमती जमती होतातच नाटकामध्ये. बरं आता एवढ्या वर्षांनंतर तुम्हाला असं वाटतंय का की अरे ह्या कलाकारासोबत नाटक करायचं राहून गेलं? खूप आहेत. खूप आहेत. कोणती तरी 3 नाव. 58 नाटकं केल्यानंतर कोण राहिले? 58 नाटकात खूप जण तसे आहेत राहिले आहेत. म्हणजे अरुण सरनाईकांबरोबर काम करायचं राहिले, त्याच्यानंतर दादा कोंडकेंबरोबर काम करायचं झालं, आणि दुसरे सगळ्यात बेस्ट म्हणजे माझे गुरु म्हणूयात आपण, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर सिरियल मध्ये काम केलं पण नाटकात काम नाही केलं. त्यांच्याबरोबर नाटकात काम करायला खरंच खूप आवडलं असतं. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. शेवटचं म्हणजे काय की ही आमची नाटकाची कास्ट नाही आहे, ही रिहर्सलची आहे. नाटकाची वेगळी आहे. नाटकाची वेगळी आहे. ते वेगळी माणसं आहेत सगळे. सिरियल त्यांचे interview घेणं तर नाटकाच्या- हे प्रॉक्सी आहेत सगळे, हे प्रॉक्सी आहेत सगळे. नाटक वेगळे लोक करणार आहेत, त्या नक्की त्या बघा. दिवशी नंतर परत रिप्लेसमेंट वाले आम्ही हे रिप्लेसमेंट कास्ट आम्ही आहे. रिप्लेसमेंट म्हणजे प्रोड्युसरला वगैरे सगळ्यांना प्रॅक्टिस होण्याकरता आम्ही तो प्रयोगाच्या दिवशी वेगळी कास्ट, त्याचा इंटरव्ह्यू गेला परत. थांबा, माझी फिरकी घेत आहे. आता ते एक सरप्राईज आहे, कोण कलाकार आहेत ते बघा बुवा. तुम्हीच आहात मला माहिती आहे. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही अपील करावं अशी माझी इच्छा आहे. 10 एप्रिलला दुपारी 3:30 वाजता शिवाजी मंदिर इथे कॅरी ऑन स्पायगिरी, लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांचं नवीन नाटक येते. नक्की बघायला या. आणि त्याच्यानंतर अनेक प्रयोग आहेत, ठिकठिकाणी त्याचे प्रयोग होणार आहेत. पुण्यात, मुंबईत, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली सगळीकडे प्रयोग होणार आहेत. तुम्हाला जिथे शक्य आहे तिकडे नाटक बघायला नक्की या. आणि आवडलं तर, आणि नाही आवडलं तरी आम्हाला सांगा, आम्हालाही सांगा, आणि अनेक प्रेक्षकांनाही सांगा की नाटक बघा म्हणून. आणि आमचे फेसबुक पेज आहे किंवा इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावर सुद्धा नाटकाची प्रतिक्रिया द्या. आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय. नक्की बघा 10 एप्रिलला आणि नक्की या नाटक बघायला. कॅरी ऑन स्पायगिरी.